शुभ सकाळ मुलांनो. अर्थशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे आज. आणि अभ्यासासाठी घटक घेतलेला आहे प्रकरण 3. त्यातला अ भाग आहे मागणीचे विश्लेषण, डिमांड ॲनालिसिस. आणि उपघटक घेतलेला आहे आपण अभ्यासाला स्वाध्याय. आज आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. प्रश्न पहिला, खालील विधाने पूर्ण करा. विधान दिलेलं आहे. 1. पर्यायी वस्तूची किंमत आणि मागणी यात टिंबटिंब आणि 4 पर्याय दिलेले आहेत. आता या दोन्हीमध्ये कोणता संबंध आहे ते आपण पाहूया. पर्यायी वस्तूची उदाहरणं आठवा. गूळ, साखर, चहा पावडर, कॉफी पावडर यांच्या मागणीमध्ये संबंध असतो तो प्रत्यक्ष. एका वस्तूच्या किमतीत बदल झाला की दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर परिणाम होतो. हा आहे प्रत्यक्ष संबंध. म्हणून उत्तर आपलं येणार आहे अ. प्रत्यक्ष संबंध असतो. उत्तरपत्रिकेमध्ये तुम्ही लेखन करताना विधान लिहायचं आहे पहिलं आणि मग उत्तर खाली लिहायचं आहे. अप्रत्यक्ष संबंध असतो. जर तुम्ही फक्त क्रमांक टाकून उत्तराचा क्रमांक नोंद केला, कदाचित क्रमांक चुकला तर उत्तर चुकू शकेल. म्हणून विधान लिहायचं आणि मग त्याचं उत्तर लिहायचं आहे. दुसरं विधान आपण पाहूया. हलक्या प्रतीच्या बाबतीत, हलक्या प्रतीच्या वस्तू ज्या असतात त्याच्या बाबतीत उत्पन्न व मागणी यात कसा संबंध असतो. आता हलक्या प्रतीच्या वस्तू उदाहरण आपण घेतलेलं आहे शुद्ध तूप आणि वनस्पतीचं तूप. शुद्ध तुपाच्या तुलनेत वनस्पतीचं तूप हलक्या प्रतीचं आहे. मग जेव्हा उत्पन्न वाढतं, व्यक्ती हलक्या प्रतीच्या वस्तूंच्या ऐवजी उच्च प्रतीच्या, उच्च दर्जाच्या वस्तू खरेदी करतात. म्हणजे उलटा संबंध असतो. उत्पन्न वाढलं की हलक्या प्रतीच्या वस्तूंची मागणी कशी होते, कमी होते. म्हणून इथे उत्तर येणार आहे आपलं व्यस्त संबंध असतो. ब आकडा हे उत्तर आपलं आहे. आता आपण तिसरं विधान घेऊया. मागणी व किंमत यांचा फलन संबंध खालील सूत्राने दाखवलेला असतो. कोणतं सूत्र आहे की मागणी हे किमतीचं फलन आहे. हे सूत्र आहे आपलं अ क्रमांकाचं. dx बरोबर कंसाच्या बाहेर f कंसामध्ये px. मागणी हे किमतीचं फलन आहे असा याचा अर्थ. हे सूत्र लक्षात ठेवा. पुढचा आपण क्रमांक घेऊया. 4. जेव्हा अधिक किमतीला कमी नगसंख्येला मागणी केली जाते, हे असे दर्शवते की, म्हणजे अधिक किंमत आहे त्यावेळेला कमी मागणी केली जाते. यालाच आपण 4 पर्यायांच्यापैकी आपण मागणीतील संकोच, मागणीचा नियम अभ्यासलेला आहे. आपलं उत्तर येणार आहे मागणीतील संकोच. आणि हे उत्तर नोंद करायचं. अधिक किंमत असली की कमी मागणी होते. मागणीतील संकोच. प्रश्न क्रमांक 2. अर्थशास्त्रीय योग्य पारिभाषिक शब्द सुचवा. आता आपल्याला अर्थशास्त्रीय विशिष्ट प्रकारचा तो शब्द आहे तो सुचवायचा आहे दिलेल्या विधानाला. 1. अशी परिस्थिती जेथे कमी किमतीत अधिक प्रमाणात मागणी केली जाते. म्हणजे किंमत कमी असताना अधिक मागणी, यालाच म्हणायचं आहे पारिभाषिक शब्द मागणीचा विस्तार. दुसरं विधान दिलेलं आहे मागणी पत्रकाचे आलेखीय सादरीकरण. मागणी पत्रकाचा आपण वक्र काढलेला होता. मागणीचा आलेखीय सादरीकरण म्हणजे वक्र काढलेला होता. त्याचं उत्तर येईल मागणी वक्र. आता इथे तुम्हाला वक्र काढण्यासाठी आलेख पेपर न वापरता जी उत्तरपत्रिका दिलेली असेल त्यावरच सुबक असा वक्र किंवा आकृत्या काढायच्या आहेत. आलेख कागदाचा वापर करायचा नाही. पुढचं विधान दिलेलं आहे. अशी वस्तू जी अनेक उपयोगांसाठी वापरली जाते. उदाहरणार्थ आपण वीज, दूध अशी काही उदाहरणं घेतली होती की अनेक उपयोगासाठी ती वस्तू वापरली जाते. त्यालाच म्हणतात अनेक उपयोगी वस्तू किंवा विविध उपयोगी वस्तू. ही संकल्पना किंवा पारिभाषिक शब्द. पुढचं विधान पाहूया आपण.
किंमत स्थिर असताना इतर घटकातील बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते, किंमत कायमच आहे पण इतर घटक अनुकूल बदल झाला आणि मागणी वाढलेली आहे, त्याला मागणीतील वाढ किंवा वृद्धी असे म्हणतात. पुढचं विधान, अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते, ही मागणीची व्याख्याच आहे. म्हणून याची पारिभाषिक संज्ञा शब्द आहे मागणी. अशा प्रकारे विधान दिलेलं असेल तर त्याला पारिभाषिक शब्द सुचवायचा. प्रत्येकी एक एक गुणांच्यासाठी हा प्रश्न विचारला जातो. पुढचा आपण प्रश्न क्रमांक 3 घेऊया. तिसरा प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा. आता फरक स्पष्ट करण्यासाठी आपल्याला 2 गुण आहेत. उदाहरण म्हणून आपण 3 घेतलेले आहेत फरक स्पष्ट करण्याला. इच्छा आणि मागणी, मागणीतला विस्तार आणि संकोच, मागणीतली वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास. आता मुलांनो, जेव्हा तुम्हाला फरक विचारलेला आहे प्रत्येकी फक्त 2च गुणांच्यासाठी आहे, मग तुम्ही 4-5 फरकाचे मुद्दे लिहिण्याची गरज नाही आहे. 2 किंवा 3 मुद्दे लिहा. 2 तर आवश्यक आहेतच 2 गुणांच्यासाठी, आणि मग 3रा मुद्दा लिहा, तुम्हाला एक्स्ट्रा लिहायचा आहे म्हणून. मग फरकाचे मुद्दे लिहिताना 2 भाग करा. त्यात दिलेल्या संबंधित संकल्पना असतील त्यांचा अर्थ लिहा आणि दुसरा एखादा फरकाचा मुद्दा लिहा, कारणे लिहा, स्वरूप लिहा. आता आपण इच्छा आणि मागणीचा फरक जर लिहायचा तर कसं लिहिणार? एका बाजूला इच्छेच्या बाजूला लिहायचं, एखादी वस्तू हवीशी वाटणे म्हणजे इच्छा होय, हा झाला अर्थ इच्छेचा. मग मागणीचाही लिहायचा दुसऱ्या बाजूला, खरेदी शक्तीचे पाठबळ व पैसे खर्च करण्याची मानसिक तयारी यांचे अशी इच्छा म्हणजे मागणी होय. याप्रमाणे मागणीतील विस्तार, संकोच, वृद्धी, ऱ्हास यांची संकल्पना लिहायचा अर्थवरती, आणि खाली 4 आकृत्या जरी दिल्या तरी सुद्धा चालू शकेल. केवळ 2 गुणांच्या प्रश्नासाठी जर तुम्ही खूप लिहित बसला तर तुम्हाला उत्तरपत्रिका लिहायला वेळ पुरणार नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 4 घेऊया आपण. खालील विधानांशी तुम्ही सहमत की असहमत ते कारण स्पष्ट करा. आता मुलं बहुतेक इथे तुम्ही चूक करता की या प्रश्नाकडे दुर्लक्ष करता. सहमत की असहमत हेच तुमच्या लक्षात येत नाही, तर ते समजून घ्या. सहमत म्हणजे ते विधान बरोबर असणे, असहमत म्हणजे ते विधान चूक असणे. परंतु इथे चूक किंवा बरोबर असे शब्द लिहायचे नाहीत, तर लिहायचंय विधानांशी सहमत आहे किंवा सहमत नाही, किंवा सहमत आणि असहमत असे 2च शब्द लिहू शकता दोन्हीपैकी. पहिलं विधान, मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो. आता हे विधान बरोबर आहे, सहमत म्हणायचं इथे. मागणी निर्धारित करणारा किंमत हा एकमेव घटक आहे. मागणीवर परिणाम करणारे आपण तर अनेक घटक अभ्यासले, इथे तर म्हटलं एकमेव, तर हे विधान चूक आहे, म्हणजे आपण असहमत आहोत. जेव्हा गिफेन वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्यांची मागणी वाढते. गिफेन वस्तूची किंमत कमी झाली की विरोधाभासाने मागणीही कमी होते, म्हणून विधान चूक आहे, आपण असहमत आहोत. आता पुन्हा एकदा पाहूया आपण. पहिलं विधान, मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो, सहमत. मागणी निर्धारित करणारा किंमत एकमेव घटक आहे, असहमत. जेव्हा गिफेन वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्याची मागणी वाढते, असहमत. इथे सहमत असहमत लिहायला 1-1 गुण मिळेल, पण याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे. त्याच्यासाठी 3 गुण आहेत, म्हणजे प्रत्येकी 4-4 गुणांच्यासाठी सहमत असहमत विचारलेलं आहे. आता तुम्हाला स्पष्टीकरण येत नसेल तरीही तुम्ही 3 विधानांच्या खाली सहमत असहमत लिहून ठेवलं, निश्चित कुठलं तरी बरोबर येणार आहे. म्हणजे या ठिकाणी वस्तुनिष्ठ प्रश्नांचाही फायदा होतोय. सहमत असहमत लिहायचंच, स्पष्टीकरण आलं नाही तरी. प्रश्न पुढचा आपण घेऊया. आता इथे आपल्याला एक तक्ता दिलेला आहे आणि त्या तक्त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि विचारलेले आहेत प्रश्न, त्याची उत्तरं लिहायची. प्रश्न विचारलेला काय आहे ते आपण पाहूया. बाजार मागणी पत्रक पूर्ण करा. आता इथे
रकाने दिले बाजार मागणी पत्रक आपण अभ्यासलंय. मागणी किलोमध्ये दिली आहे, किंमत दिलेली आहे रुपयामध्ये आणि 3 उपभोक्ते म्हणजे ग्राहक आहेत अ, ब, क. त्यांनी वेगवेगळ्या किमतीला कशी मागणी केलेली आहे ती मागणी दिलेली आहे. आणि शेवटचा रकाना जो आहे बाजार मागणी किलोमध्ये अ, ब, क एकत्र करायचे. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला? अ ची मागणी किती, ब ची किती आणि क ची किती त्यांची फक्त बेरीज करायची आहे. 16, 15 आणि 12 यांची बेरीज किती होणार आहे? ती होणार आहे 43. 12, 11 आणि 10 यांची बेरीज होणार आहे 33. 10, 9 आणि 8 यांची बेरीज 27. 8, 6, 14 यांची बेरीज 18. आता आपण हा तक्ता पूर्ण केला. इकडे ब आकडा काय सांगितला आहे? वरील बाजार मागणी पत्रकाच्या सहाय्याने बाजार मागणी वक्र तयार करा. आपण बाजार मागणीचा वक्र तयार केलेला आहे. इथे संख्या किमती वेगळ्या दिलेल्या असतील तरी पण अ आणि क्ष अक्षावर घ्यायची आहे मागणी, अ आणि य अक्षावर घ्यायची आहे किंमत आणि डावीकडून उजवीकडे खाली घसरत जाणारा मागणीचा वक्र तयार होईल. तो वक्र काढण्याचा सराव तुम्ही करायलाच पाहिजे. प्रश्न क्रमांक घेऊया आता आपण पुढचा. एक झाला इथे, यातलाच दुसरा प्रश्न आहे. खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. आकृती दिलेली आहे, तिचं निरीक्षण करायचंय आणि उत्तर द्यायची आहेत. उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणीचा वक्र. आता पहा इथे आकृतीमध्ये मधला जो वक्र आहे मूळ मागणीचा वक्र आणि अ क किंमत कायम आहे. जेव्हा उजवीकडे स्थानांतरित झालाय म्हणजे पुढे गेलेला म एक वक्र आहे, तो काय दर्शवतो? मागणीतील वृद्धी, वाढलेली मागणी दर्शवतो. ती ब पासून ब1 पर्यंत गेलेली आहे. दुसरा प्रश्न, डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र काय दर्शवतो? डाव्या बाजूला आलेला, तर तो दर्शवतो मागणीतील ऱ्हास. मागणी कमी झालेली आहे ब पासून ब2 पर्यंत आणि मागणीचा वक्र आहे म2. पुढे वस्तूची किंमत किती आहे? इथे आकृतीमध्ये अ क इतकी कायम आहे वस्तूची किंमत. आणि मागणीतील वृद्धी आणि ऱ्हास यांच्या संकल्पना स्पष्ट करायच्या, त्या तुम्ही स्पष्ट करायच्या आहेत, संकल्पना व्याख्या लिहायच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे इथे क्रमांक 3. खालील आकृतीचे स्पष्टीकरण करायचंय. आकृत्या दिलेल्या आहेत 2 आणि त्याचं स्पष्टीकरण करायचंय. काय स्पष्टीकरण करायला सांगितलेलं आहे पाहूया आपण. अ आकृतीमध्ये काय दाखवलंय आणि ब आकृतीमध्ये काय. अ या आकृतीत मागणीतील टिंबटिंब दर्शवलेला आहे. आता इथे मागणीतील काय दर्शवलेलं आहे? तर किंमत वाढल्यामुळे मागणी कमी झालेली आहे म्हणजे संकोच दर्शवलेला आहे मागणीतला. अ या आकृतीमध्ये संकोच दर्शवलेला आहे आणि ब भागामध्ये पाहूया. ब या भागात आकृतीमधला विस्तार दर्शवलेला आहे की किंमत कमी झाल्यामुळे मागणी वाढलेली दर्शवलेली आहे. म्हणजे अ आकृती आहे मागणीतील संकोच आणि ब आकृती आहे मागणीतील विस्तार. आता अ आकृतीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं पाहूया आपण उत्तर काय आहे. अ या आकृतीत मागणी वक्र उजवीकडून डावीकडे खालून वरच्या दिशेने सरकतो. उजवीकडून डावीकडे खालून वरच्या दिशेने सरकतो. आणि दुसऱ्या भागात ब या आकृतीत मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खालच्या दिशेने सरकतो. अशा प्रकारे आकृतीचं आपण स्पष्टीकरण केलेलं आहे. अशा पद्धतीने स्वाध्याय सोडवायचा आहे, आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि मग उत्तरं लिहायची. आता शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 6. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा. आता हा 6वा प्रश्न जो आहे 8 गुणांच्यासाठी असतो. दीर्घ प्रश्न आहे. मागणीचा नियम याला 4 गुण आणि अपवादाला 4 गुण असं याची विभागणी होईल 8 गुणांच्यासाठी. आणि हा 16 मार्काचा प्रश्न आहे. इथे 2 दीर्घ प्रश्न लिहायचे असतील
दुसरा प्रश्न पाहूया आपण. मागणीचा नियम गृहीतांसह स्पष्ट करा. आता हे दोन्हीही प्रश्न इतके महत्त्वाचे आहेत की दोन्हीपैकी एक प्रश्न नक्कीच येणार. मागणीचा नियम लिहायचा 4 गुणांच्यासाठी आणि गृहीत लिहायची 4 गुणांच्यासाठी. मागणीचा नियम लिहिताना नियम लिहायचा, तक्ता लिहायचा, आकृतीही काढायची आहे. सर्व आकृत्या सक्तीच्या आहेत, कंपल्सरी आहे. तिसरा प्रश्न आहे मागणीचे निर्धारक सविस्तर स्पष्ट करा. मागणी निर्धारित करणारे जे घटक आहेत ते सविस्तर स्पष्ट करायचे, मुद्दा लिहायचा आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा करायचं आहे. 8 गुणांच्यासाठी मोठा प्रश्न असल्याने 8 पेक्षा अधिक मुद्दे तुम्ही लिहिणं आवश्यक आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला व्हिजिट द्या. माझ्या चॅनलचं नाव माझं स्वतःचं नावच दिलेलं आहे. धन्यवाद. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.